राजन साळवी यांच्या निवासस्थानी एसीबी कडून सध्या झाडाझडती सुरू झालेली आहे। राजन साळवी यांच्या निवासस्थानी सध्या एसीबीचं पथक दाखल झालेलं आहे। साळवींच्या रत्नागिरीमधल्या निवासस्थानी हे पथक दाखल झालेलं आहे। एसीबीच्या पथकाकडून राजन साळवी यांच्या घरी आता झाडाझडती सुरू झालेली आहे। आतापर्यंत 6 वेळा राजन साळवी एसीबीच्या चौकशीसाठी अलिबागमधल्या कार्यालयामध्ये हजर राहिलेले होते आणि आता त्यांच्या घरी ही चौकशी सुरू झालेली आहे। अमोल मोरे या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। अमोल। सौरभ, आत्ता मी राजन साळवी यांचं रत्नागिरीतलं जे राहतं घर आहे त्या घरात आहे आणि त्या घरातल्या हॉलमधली जर आपण ही चित्र पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं अधिकाऱ्यांची टीम जी आहे ती दाखल झालेली आहे। अर्थात सध्या राजन साळवी या ठिकाणी उपस्थित नाही आहेत। त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडून या संदर्भातली माहिती विचारल्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे जे अधिकारी आहेत ते रत्नागिरी एसीबीचे आहेत आणि ची माहिती जी आहे ती सध्याच्या घडीला घेतली जात आहे। म्हणजे राजन साळवी यांचे बंधू जे आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत, अधिकारी आहेत, रत्नागिरीतल्या अधिकाऱ्यांची टीम आहेत। मला वाटते सुशांत चव्हाण जे एसीबीचे मेन आहेत रत्नागिरीचे ते आहेत। काही माहिती जी आहे ती आत्ताच्या घडीला इथं घेतली जात आहे। स्वीय सहाय्यक आहेत, त्यांचे बंधू जे आहेत राजन साळवी यांचे ते या ठिकाणी उपस्थित आहेत। अमोल, एक गोष्ट जर बघितली तर आत्तापर्यंत राजन साळवी 6 वेळा अलिबाग इथल्या एसीबी कार्यालयामध्ये हजर राहिले होते। त्यांचे स्वीय सहाय्यक असतील दोन्ही, त्यांचे नातेवाईक म्हणजे भाऊ, पुतण्या, वहिनी यांची देखील चौकशी झाली होती। आणि अगदी काहीच दिवसांपूर्वी मी जरा एक प्रयत्न करतोय की अधिकाऱ्यांना विचारण्याचा। सर, तुम्ही प्लीज बाहेर थांबा, मी जाताना माहिती देतो। हा सर चालू आहे, तुम्ही प्लीज बाहेर थांबा, आत येऊ नका प्लीज, तुम्ही सांगा त्यांचं आठवते जरा प्लीज। म्हणजे कसं आपण सहकार्य, आपली सरकार सहकार्य केलं पाहिजे ना। आता आपण विरोधात असलो तरी आपलं सहकार्य पाहिजे ना। अमोल, सध्या अधिकाऱ्यांची विनंती कशासाठी ना, काय माहिती मागतात ते सगळी मागणार ना। असं ते तुम्ही लिहिले, आपण नंतर बोलूया। काय त्यांना माहिती पाहिजे ती घेऊन देत। जरी अर्धा पाऊण तास झाला। बरोबर, काय काय तपासणी केली त्यांनी? सगळ्या घरात कुठे काय कपडे किती आहेत, बनियन किती आहेत, चड्ड्या किती आहेत, पातळं किती आहेत, पासबुक किती आहेत, काय वगैरे। पण ते त्यांचं काम आहे ना। हे बघा कसं आहे, म्हणजे त्यांना ऑर्डर झाली वरनं सरकारकडनं। तसे आपण एखाद्या संध्यात काम करत असतो ते नोकरी करतात ना, त्यांच्या कामात आपण व्यत्यय कशाला आणा। तुमची पण चौकशी झाली होती? झाली होती। आता ते म्हणतात याच्या आधी PWD वाले येऊन गेले होते ना मोजमाप करून। ते म्हणतात आमचा अँटी करप्शनचा विषय आहे। राजन साळवी कुठे? घरामध्ये कोण कोण आहे? कोण कोण मंडळी तुमच्या घरामध्ये? आता आम्ही आहेत आणि राजन साळवी। बायका आमच्या, हे माझी बायको, माझी राजनची बायको आणि माझी मुलगी बाळणपणा आली ती तिला पोचवायला त्या दोघी तिकडे गेलेल्या आहेत। नेमकं काय सांगितलं जाते? नेमकं काय सांगितलं त्या अधिकाऱ्यांनी? नाही, त्यांना सर्च वॉरंट काढले ना त्यांनी, त्यामुळे ते म्हणले सर्च करायला आलो आहे आम्ही। ठीक आहे ना, ह्याच्या आधी येऊन गेलेले आहेत ना। बरोबर। राजन साळवी कुठे सध्या? माझ्या घरी मूळ घरात देव आहेत ना, म्हणजे तिथे पाया पडायला गेले। इथे येणार आहे? हे येणार ना, जातो कशाला आपण, काय घाबरतो काय? काय माहिती नेमकी काय काय माहिती मिळते तुम्हाला तुमच्या घरातून? कोणाची? त्यांच्याकडून तुम्ही काय काय? तर राजन साळवी यांच्या घरी सध्या झाडाझडती सुरू झालेली आहे आणि अमोलला मी थोडंसं थांबवतो। स्वतः राजन साळवी हे फोनवरती आपल्या सोबत आहेत। राजन साळवीजी, तुमच्या घरी सध्या एसीबीचे छापे पडलेले आहेत, झाडाझडती सुरू आहे, तुम्हाला काय माहिती आहे या संदर्भात? मी आता घरीच आता आहे। बर। माझं रत्नागिरीतलं जुनं घर जे आहे तेलियाळीमध्ये, हो, त्या ठिकाणी मी आलेला आहे। तिथेही त्यांची मंडळी आलेली आहे। परंतु या बाबतीमध्ये एक स्वच्छ आणि स्पष्ट आहे की माझ्याकडे काय आहे नाही हे मला स्वतःला माहिती आहे, माझ्या जनतेला माहिती आहे, माझा विश्वास आहे। त्यामुळे हे किती झाडाझाडी केली, किती काय केली, तर आम्ही काय घाबरत नाही आणि घाबरणार नाही। बर। आतापर्यंत तुम्ही 6 वेळा चौकशीला हजर राहिलेला होतात। तुम्हाला कल्पना होती की आपल्या घरी सुद्धा पुन्हा चौकशीसाठी येणार आहेत? 100%। कारण कसं आहे माहितीये का की मी स्वच्छ आहे, स्वतःला मला माहिती आहे, माझ्या लोकांना माहिती आहे आणि माझा शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांवरती विश्वास आहे। त्यामुळे मला त्रास देणार सरकार हे मला निश्चितपणे माहिती होतं आणि माझ्या घरी आज पोलीस येणार, ही माणसं येणार हेही मला माहिती होतं। रत्नागिरी शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये माझी माणसं आहेत, त्यामुळे त्यांची पडणारी पावलं ह्याची खबर मला आधी लागत असलेली खबर मला लागली होती की माझ्या घरी येणार आहे। बर। एकीकडे मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की तुमच्याच गटाचे सूरज चव्हाण यांना अटक झालेली आहे। दुसरीकडे तुमच्या घरावरती सध्या छापा पडलेला आहे, तिथे काही तुमच्या घरी शोधाशोध सुरू झालेली आहे। काहीच मिळू शकत नाही। शोधाशोध करू दे आणि काय करू दे, खणून काढू दे, माझ्याकडे काय नाहीच आहे तर काय मिळणार सांगा। जे आहे ते माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून नियमात
माझ्याकडे जे आहे ते आहेच. हे राजकीय सुडातून केलं जातंय? 100%. तुमची पण आता यांना जनता जागा दाखवेल भविष्यामध्ये. माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकावरती ज्या पद्धतीने मानसिकता दिला जातोय त्याचा उत्ता नक्की ही माझी जनता काढून त्या दाखवेल त्यांना. आता तुमच्या घरामध्ये अधिकारी आहेत, तुम्ही घरी पोहोचणार आहात? तर मी माझ्या जुन्या घरी आहे, तिथे अधिकारी आहेत. बर. माझं हॉटेल आहे, हॉटेलची ते लोक गेलेली आहेत. एकाच वेळी मला 3 ठिकाणी ओके. त्यांची माणसं आलेली असं समजतं मला. हो हो, मागे तुमच्या घराचं सुद्धा मोजमाप करण्यात आलं होतं, आता अधिकारी आलेले आहेत. काय नेमकं हवंय, काय प्रश्न काय असतात, काय विचारतात तुम्हाला ते? नाही, आता चौकशीमध्ये त्यांनी घराची मोजमाप मागच्या वेळी केली होती, पुन्हा आज करतील. अँटी करप्शन ब्युरोच्या चौकशीला गेल्यानंतर चौकशी करा माझी स्वतःची, पण माझ्या कुटुंबियांची चौकशी करू नका अशी माझी त्यांना विनंती होती. त्याच्यापुढे दुर्दैवाची गोष्ट की त्यांनी माझ्या आईवरती 10 वर्ष आजारी असताना जे उपचार झाले तो खर्च कुठून केला, माझ्यावरती एन्जिओप्लास्टी झाली तो खर्च कुठून गेला, असे नको ते प्रश्न त्यांनी विचारून मला मानसिक खूप दिला होता. बर, सगळ्या बाजूला तुमची चौकशी केली जाते. हे राजकीय सुडानं केलं जात, याच्या मागे नेमका कुणाचा हात आहे? तुमचा थेट आरोप कुणावरती आहे? शिंदे गटावर? सरकारचा, शिंदे गटावरती. या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, ते सरकार म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे काम पाहतंय आणि म्हणून त्यांचा मला त्रास द्यायचा हा प्रयत्न आहे. परंतु मी ह्या त्रासाला हे करून किंमत देत नाहीये. मी त्रासाला सामोरं जायची माझी मानसिकता आहेच आधीपासून, कारण मी निष्ठावंत बाळासाहेबांचा उद्धवजींचा सैनिक आहे. तुमचं पुढचं पाऊल काय असेल आता? नाही, चौकशीला सहकार्य करणं, चौकशीला जाणं. आणि आपल्याला माहितीये सीतेला सार्वजनिक परीक्षा द्यावी लागली होती, तर मी तर काय माणूसच आहे ना, ते तर देव होते. राजन साळवीजी, तुम्ही शक्य असेल तर आमच्या सोबतच राहा. सध्या संजय राऊत तुमच्या गटाचे खासदार आहेत, ते सध्या प्रतिक्रिया देत आहेत या सगळ्या प्रकरणावरती. तर तुमच्यावर एजन्सी मार्फत कारवाया केल्या जातील, तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल, अशा प्रकारच्या निरोप, धमकीवजा निरोप त्यांना येत आहेत. सुरज चव्हाण यांनी ऐकलं नाही, ते चौकशीला सामोरे गेले. 2 दिवसापूर्वी जो जनता न्यायालय आम्ही केलं आणि त्याचा जो एक इम्पॅक्ट झाला, प्रभाव पडला, त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरज चव्हाण यांना अटक केली. ही राजकीय अटक आहे. मुंबई महानगरपालिकेने करोना काळात, कोविड काळामध्ये अत्यंत उत्तम काम केलं. तो काळ होता एकमेकांना मदत करण्याचा, तो काळ होता कागदपत्रांशिवाय सेवा पुरवण्याचा, तो काळ होता झोकून देऊन काम करण्याचा, आपला जीव धोक्यात घालून काम करण्याचा. त्या संपूर्ण काळामध्ये शिवसेनेचे किंवा इतर सामाजिक संस्थांच्या लोकांनी कोविड सेंटर चालवली. त्या काळामध्ये गोरगरिबांना, स्थलांतरित कामगारांसाठी खिचडी वाटप झालं. तरीही अनेक खोटी प्रकरणं उभी करून, खोटे साक्षी पुरावे उभे करून, ही प्रकरणं निर्माण करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि काल सुरज चव्हाणांना अटक झाली, लोकांच्या चौकशा सुरू आहेत, आम्ही त्याला सामोरे जाऊ. तर माझा प्रश्न इतकाच आहे की 138 लोकांना खिचडी वाटपाचं काम दिलं होतं. 138 किती लोकांच्या चौकशा झाल्या त्या EOW आणि ईडीने समोर आणावं. किती एजन्सीच्या किती या हॉटेल्स किंवा संस्थांच्या चौकशी झाल्या, किती लोकांवर गुन्हे दाखल झाले ते समोर आणावं. किमान 38 अशा कंपन्या आहेत, 38 आकडा मी परत सांगतो, 38 अशा कंपन्या आहेत ज्याने खिचडीचं वाटप केलं नाही, पण मुंबई महानगरपालिकेकडून कोट्यावधी रुपयाची बिलं उकळली. आणि हे सगळे आणि आशिष लवकर घ्या रे. लाईट लाव ना.
तर राजन साळवी हे स्वतः आता घरी उपस्थित आहेत. त्यांच्या घरामध्ये सध्या एनसीबीच्या वतीनं छापेमारी होती. राजन साळवी माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी त्यांच्याशी संवाद बोलण्याचा साधला. प्रयत्न करतो. सर, आजपासून डायरेक्ट तुमच्या घरी एसीबीची धाड बोल दोन्ही ठिकाणी, काय प्रतिक्रिया तुमची? त्या सर्व मंडळींचं मी स्वागत केलेलं आहे, कारण मला हे अपेक्षित होतं. ज्या दिवशी मला अँटी करप्शन ब्युरोने पहिली नोटीस दिली आणि मला बोलवलं, त्या दिवसापासून मला माहिती होतं की ही मंडळी माझ्या घरापर्यंत पोहोचणार आणि ती लोक आलेले, त्यांचं मी स्वागत केलेलं आहे आणि त्यांना जे जे पाहिजे सहकार्य ते माझी करण्याची भूमिका, माझी सायलेंटवर टाकणं माझी भूमिका निश्चितपणे आहे. काय काय मागितली माहिती आता? ना आत्ता ते आलेत, त्यांचं स्वागत केलंय, नंतर मग ते प्रास्ताविक करतील माझ्याकडे आणि मग त्याला मी सविस्तर माहिती देईन. आता नेमकी तुम्ही ह्यापूर्वी म्हटलं मला अटक झाली तरी चालेल, पण मी त्याची चिंता नाही. अटक, जेल हे मला काय नवीन नाही आहे आणि मी राजन साळवी काय आहे हे माझ्या स्वतःला माहिती आहे, माझ्या कुटुंबाला माहिती आहे, माझ्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे अशा गोष्टींकडे मी दुर्लक्ष करतो. सामोरं जायची माझी निश्चितपणे मानसिकता आहे. बरं, अपेक्षित होती ही कारवाई अशी होईल? 100%. कुठली म्हणजे आतापर्यंत तुम्ही माहिती काय काय दिलात नेमकी? नाही, आत्ता ते आले, त्यांनी आता इथे माझ्या इथं जुन्या घरी आलेले आहेत. त्यानंतर ते आता माझ्या नवीन घरी गेलेले आहेत, माझ्या हॉटेलच्या इथे ते गेलेले आहेत, रूमवर गेलेले आहेत. तुझ्या इथे नाही, संजूच्या नवीन घरी आलेले आहेत. कुणाकुणाच्या घरी सध्या गेलेले आहेत एसीबीचे पथक? माझ्या माहितीप्रमाणे हे आमचं जुनं घर, आमच्या छोटा भाऊ संजूचं घर इथलं आणि माझं घर तिथे आणि बाजूला भाऊचं घर आहे. हॉटेलच्या मागे रूम आहे, तिथे आहेत माणसं. नातेवाईकांची काही चौकशी सुरू आहे? ना आता ते समजेल हळूहळू आपल्याला आता तपशिलामध्ये. चौकशी बोलवत पण होती का काही? तुम्हाला ह्याच्या संदर्भात नोटीस वगैरे काय दिलेली आहे? ह्यांची पावलं जी पडतात ना, त्या पावलाच्या आधी मला समजत असतं त्यांची पावलं काय आहेत ती. तर मला याची कल्पना होती. मंडळी आलेली आहेत इथे, अल्फा हॉटेलला उतरलेली आहेत, माझ्याकडे येणार आहेत, याची मला माहिती कल्पना होती तुम्हाला? कालपासून मला ही लागली होती, चावल लागली होती. तुम्ही मेंटली पूर्णपणे तयारी केली केव्हापासून? पण तुम्हाला वाटतं ज्या दिवशी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाबरोबर राहिलो प्रामाणिक, त्या दिवसापासून माझी मानसिकता होती की मला हा त्रास होणार आणि तो त्रास त्यांनी द्यायला सुरुवात केली. म्हणजे पहिली त्यांनी अँटी करप्शन ब्युरोची मला नोटीस बोलवली. किती लोक आहेत? लोक कुठली कुठली टीम आहे? नाही, मला काहीच माहिती नाही. मी त्याला म्हटलं, त्यांना रत्ना माझ्या घरी आल्यानंतर सर्च वॉरंट आहे का, तर ते आहे बोलले. मग मी जास्त काय त्यात खोलात नाही विचारलं. तुम्ही पाहिला तो सर्च वॉरंट? नाही पाहिलं, करतच नाही. येऊ दे, त्यांचं मन शांत होते ना. कुठल्या कागदपत्रांची मागणी केली नेमकी? नाही, अजून काहीच नाही अजून. मला एक सांगा, तुम्ही काय काय कागदपत्र आतापर्यंत किंवा माहिती सादर केली तुमची का नातेवाईकांची? एकदा डिटेल सांगितलं तर बरं होईल. त्यांनी आत्तापर्यंत माझी स्वतःची, माझ्या कुटुंबाची, म्हणजे माझी पत्नी, माझी 2 मुलं, म्हणजे माझे भाऊ, त्यानंतर भावाची मुलं, भावाची बायको आणि माझ्या व्यवसाय संबंधी त्यांनी आत्तापर्यंत चौकशी केली. आत्तापर्यंत 6 वेळा मी अलिबागच्या तिथे जाऊन त्या ठिकाणी त्यांना योग्य ती सहकार्य करून माहिती दिलेली आहे आणि मला माहिती होतं की ही मंडळी आज ना उद्या माझ्या घरापर्यंत पोहोचणार आणि म्हणून मी निश्चिंत राहणार आहे. सर, तुम्ही म्हणाला होता की यापुढे चौकशी समोर जाणार नाही, त्याच्यानंतर करायचं म्हणून ते आले असतील. तुम्हाला परिणामांची पर्वा नव्हती किंवा माहिती नव्हतं काय होऊ शकतं? परिणाम काही होऊ दे, मी त्याला सामोरं जायची माझी मानसिकता, माझ्या कुटुंबाची मानसिकता आहे, माझ्या शिवसेनेच्या आमच्या सैनिकांची मानसिकता आहे. आता ज्या लोकांना याच्यापूर्वी नोटीस झाली की चौकशी केली गेली, ती लोक किंवा ते नातेवाईक तुमचे सध्या कुठे आहेत? आता मोठे भाऊ माझे घरी आहेत, माझी मोठी वहिनी आता मुंबईला आहे, माझी पत्नी आणि माझा एक मुलगा मुंबईला आहे, माझा एक मुलगा इथं आहे आणि भाऊ इथं आहे छोटा. यानंतर काही नातेवाईकांशी बोलणं झालंय तुमचं? नाही, मी आत्ता आले, एक अर्धा तास झाला. घरामध्ये येऊन सुद्धा सर्व घर सर्च केलं का, काय केलं? ना, आता मी इथं आलो, तिथे मोठे भाऊ आहेत. आता त्यांनी सर्च केलं, आता त्यांची ती कायदेशीर काय असतील ती माहिती गोळा करणं ते चालू करतील. ते कोणत्या गोष्टी ताब्यात घेतल्या आतापर्यंत? काही सर्च अजून सुरुवात आहे, अभि तो सुरुवात आहे. नेमकं किती वाजता आले आणि कसं घटनाक्रम सुरू झाला, काय सांगाल? पावणे 10 आले एकाच वेळेला. माझ्या माहितीप्रमाणे माझ्या त्या घरी, या जुन्या घरी, संजूच्या घरी आणि हॉटेल माझं जिथं आहे तिथे. या सगळ्या गोष्टीनंतर वरिष्ठांच्या काही आता फोन अर्ध्या पाऊण तासामध्ये, कारण की चॅनल्सच्या माध्यमातून किंवा बातम्या जसं समजेल तसं माझे वरिष्ठ निश्चितपणे मला संपर्क साधतील, माझे मतदार, माझे कार्यकर्ते निश्चितपणे मला संपर्क साधतील. आणि मला एक माहिती आहे, शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेब माझ्या पाठीशी आहेत, माझी शिवसेना पाठीशी आहे आणि स्वतः उद्धव साहेबांनी मागच्या
भेटीच्या वेळेला मला विचारपूस माझी केली होती. माझा पक्षावरती पूर्ण विश्वास आहे. तुमची भूमिका काय? साहेबांसुद्धा वायकर आणि राजन साळवी दोघांची नावं या ठिकाणी हा, आता आम्ही काय आलं, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या बरोबर राहिल्यामुळे तो आम्हा लोकांना त्रास द्यायचा त्यांचा तो प्रयत्न असू शकतो. ते त्रास देऊ दे, आम्ही त्याला सामोरं जायचे. आमची पुढची भूमिका, पुढची कारवाई कशी राहणार तुमच्या बाजूनं, तुमच्या एंडनं? बघा, मी स्पष्ट केलेलं आहे, राजन साळवी ही व्यक्ती काय आहे, कशी आहे हे माझ्या कुटुंबाला माहिती आहे, माझ्या लोकांना माहिती आहे, माझ्या जनतेला माहिती आहे आणि माझ्या पक्षाला माहिती आहे. त्या मी काही काळजी करत नाही ती. मला वाटतं तुमच्या रत्नागिरीमध्ये असेल किंवा पूर्ण तुम्ही जिल्हा प्रमुख राहिलेलात, शिवसैनिक म्हणून राहिलेलात, लोक कार्यकर्ते येऊ शकतात इकडे, काही तशी कार्यकर्त्यांना काही सूचना वगैरे तुम्ही दिलेल्या आहेत? कशा गरजच नाही ना. मी समर्थ आहे आणि माझ्या पाठीशी पुरी शिवसेना, जिल्हा माझ्या पाठीशी आहे, माझे मतदार माझ्या पाठीशी आहेत. हळूहळू तुम्हाला दिसेल काय होतंय काय होत नाही, ते वाट बघूया आपण सुद्धा. त्यांना काम करू दे. धन्यवाद. ऐका ना 2 मिनिटं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं मागे दडल्याचं प्रकरण नेमकं काय, त्याला उकरून काय काढायचं नेमकं? आता कसं आहे माहिती आहे का, की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्यासोबत मी राहिलेला आहे, राहणार आहे आणि आपल्याला सांगितलं की मरेपर्यंत राहणार आहे. ह्या अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्यावर कोणतीही चौकशी करू दे, काही कारवाई करू दे, मला त्यांना त्या दोषी मी आढळलो तर मला गुन्हा दाखल होऊ दे, जेलमध्ये पाठवू दे, माझी चिंता नाही. मी अत्यंत संयमी आणि शांत आहे. तुमच्यातला हाच संयम खऱ्या अर्थानं बघितलं तर मारक ठरतोय का तुमच्यासाठी? नाही नाही नाही, मी स्वतः काय आहे तो स्वतःला माहिती आहे, जनतेला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. माझं म्हणणं त्यांना काम करू दे. अधिकारी वर्ग आलेले आहेत, त्यांनी गुन्हा दाखल केला असं वाटतंय मला. अजून मला तसं काय माहिती नाहीये. एक शेवटचा प्रश्न फक्त घेतो. नेमके ही जी टीम आलेली आहे त्या टीममध्ये कुठल्या कुठल्या विभागातले अधिकारी? नाही, माझ्या माहितीप्रमाणे मी तिथे माझ्या घरी असताना रत्नागिरीचे जे अधिकारी आहेत, इथल्या रत्नागिरीच्या अँटी करप्शन ब्युरोचे ते अधिकारी तिथे मला भेटले आणि म्हणून इथं मी रोज आलो इथं भेटायला. ठाण्यातले सांगितलं 15-16 अधिकारी आहेत म्हणून. हा, माझ्या माहितीनं आता एकाच वेळेला 3 ठिकाणी गेले, म्हणजे 3 टीम असू शकतील असं मला वाटतं. कुठे कुठे सर्च बोललात तुम्ही आता सुरू? माझ्या घरी, माझ्या छोट्या भावाच्या घरी, ह्या जुन्या घरी, हॉटेलच्या इथे. आता मोठ्या भावाची तर ते एकदमच ते करतील ना. आता हे मूळ घर आहे तुमचं? हा, मूळ घर माझं. तर एकंदरीत राजन साळवी यांचं जे मूळ घर आहे त्या मूळ घरात सध्या SCBची म्हणजे चौकशी सुरू आहे, सर्च सुरू आहे. तर राजन साळवी यांनी या संदर्भामध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. या बातमीवरती आपलं लक्ष असेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.